नमस्कार, सखी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महालक्ष्मी साडी शिवणार आहोत। त्यासाठी आपण 2 सहावार साड्या घेतल्यात आणि 1.5 मीटर अस्तर घेतले आहे। अस्तर आपण दुहेरी फोल्ड केले आहे। ही दुहेरी फोल्डची बाजू कमरेकडची आणि ते खाली बॉटम आहे। कमरेपासून खाली आपण गुडघा उंची घेणार आहोत। साधारण अस्तरची उंची असते त्याप्रमाणे घेणार आहोत, तर ते 29 इंचापर्यंत येईल। आता आपण कमरेपासून खाली सीट घेराचा तिसरा भाग अधिक 1 इंच म्हणजे 14 इंच घेणार आहोत आणि तिथून सरळ आडवा आपण 14 इंचाची आणखीन एक मार्किंग करणार आहोत। ही मार्किंग झाल्यानंतर 2 इंच आपण आतमध्ये घेऊन तिथून कमरेच्या भागापर्यंत सरळ रेष आखणार आहोत आणि जे शेप देणार आहोत। त्यानंतर बॉटम आपण 10 इंच घेणार आहोत आणि 10 इंचाच्या मार्किंग पासून सीट घेराची जी 14 इंचाची मार्किंग केली आहे तिथपर्यंत आपल्याला रेष आखायची आहे। आता मार्किंग प्रमाणे आपण अस्तर कट करून घेणार आहोत। अस्तर आता कट करून झालेले आहे, तर आपण दोन्ही सलवारचे जे पाय आहेत ते ओपन करत आहोत। हा एक भाग, हा जे शेप कमरेपासून खाली बॉटम, हा सलवारचा दुसरा भाग। दोन्ही भाग समान आहेत। हा जे शेप, हा दुसऱ्या बाजूकडचा जे शेप। आता आपण पदर कट करणार आहोत। ही सहावार साडी आहे। हा कमरेकडचा भाग आणि खाली बॉटम। इथून आपण 2 मीटरची मार्किंग करणार आहोत। दोन मीटरची मार्किंग झाल्यानंतर कमरेपासून बॉटमकडे सरळ रेष आपण आखलेली आहे। आता बॉटमकडे आपल्याला मार्किंग करायची आहे, म्हणजे साडीची खालची बाजू। जी 2 मीटरची मार्किंगची रेष आपण आखली आहे तिथून पुढे आपल्याला 15 इंच आणखीन एक मार्किंग करायची आहे। पंधरा इंचाची मार्किंग करायची आहे आणि तिथून वर कमरेकडे 2 मीटरच्या मार्किंगपर्यंत तिरपी रेष आपल्याला आखायची आहे। तिरप्या मार्किंग प्रमाणे आता आपण पदर कट करून घेणार आहोत। पदर कट केल्यानंतर ही उरलेली साडी आहे। सहावार साडी असल्यामुळे 2 मीटर पदर कट केल्यानंतर 3-3.5 मीटर साडी आपली उरते। तर हा तिरका भाग आपण आता कट करून घेत आहोत। उरलेल्या साडीवर आपण आता पूर्ण उंचीची मार्किंग करणार आहोत। आपली पूर्ण उंची आहे 36 इंच। तर 36 इंच आपण बॉटमकडे ठेवलं आहे आणि कमरेकडे आपण आता मार्किंग करत आहोत। अशा प्रकारे उरलेल्या साडीवर आपल्याला 36 इंचाप्रमाणे मार्किंग करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या पूर्ण उंचीप्रमाणे साडीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग साडी कमरेपासून
कट करायची आहे। आता आपण दुसरी 6 वार साडी घेतली आहे आणि हा साडीचा पदर आहे लाल कलरचा। पदर आता आपण कट करून घेणार आहोत। पदर कट केल्यानंतर आता एक 4 ते 4.5 मीटर साडी उरते। हे साडीसुद्धा आपण पूर्ण उंचीप्रमाणे कट करणार आहोत। तर मी पूर्ण उंची 36 इंच घेतलेली आहे। 36 इंचापासून कमरेपर्यंत मी आता पूर्ण साडीवर मार्किंग करून घेणार आहे आणि कमरेपासून साडी कट करणार आहे। तुम्ही तुमच्या पूर्ण उंचीप्रमाणे मार्किंग करून साडी कट करायची आहे। पूर्ण उंचीप्रमाणे साडी आपण कट केली आहे। हा कमरेकडचा भाग आहे आणि जी बॉर्डर आहे तो बॉटमकडचा भाग। तर आता ह्या साडीचे आपल्याला सलवारसाठी 2 पाय कट करायचे आहे। तर आपण पूर्ण उंचीच्या दुप्पट म्हणजे 36च्या दुप्पट 72 इंच अशी मार्किंग करून त्याप्रमाणे साडी कट करणार आहोत। साडीच्या एका पायाची आता कटिंग झालेली आहे। आता आपण अस्तर घेतलेले साडीचा एक भाग जो आपण कट केला आहे त्याला आपण या अस्तर सोबत जोडणार आहोत। अस्तरचा कमरेकडचा भाग आणि साडीचा कमरेकडचा भाग दोन्ही एकमेकांवर ठेवायचे आहेत सुलट आणि त्याला आपण आता टाचणी लावून घेणार आहे म्हणजे शिवायला सोपे जाईल। जिथपर्यंत टाचणी लावली आहे तिथपर्यंतच शिवायचे आहे। त्याच्या पुढचा भाग आपल्याला मोकळा ठेवायचा आहे। त्यानंतर साडीचे जे खालचे टोक आहे बॉटम त्याची बॉर्डर जे शेप जिथे संपतो तिथे ठेवायचं आहे। तिथे टाचणी लावून आपण घेणार आणि मध्ये जी साडी आहे त्या सर्वाच्या प्लीट्स घेणार आपण आणि जे शेपवर त्याला ॲडजस्ट करणार आहोत। प्लीट्स घेतल्यानंतर त्याला टाचणी लावून घ्यायची म्हणजे शिवायला सोपे पडते। साडी शिवताना जर तुम्हाला एखादा भाग
किंवा काही समजलं नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी जरूर उत्तर देईन तुम्हाला. आता हे अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारायची आहे. एक शिलाई आडवी आणि एक उभी. अस्तरचा भाग आपण साडीच्या भागाबरोबर जोडून घेतलेला आहे. साडीचे जे शेवटचे टोक आहे त्या टोकापासून खाली जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरपासून आपण आता काष्टा तयार करून घेणार आहोत, प्लीट्स घेणार आहोत. जिथपर्यंत अस्तरचा भाग आहे तिथपर्यंत आपल्याला ह्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. आपला काष्टा आता रेडी झालेला आहे. जिथपर्यंत अस्तरचा टोक आहे तिथपर्यंत आपण ह्या प्लीट्स घेतलेल्या आहे आणि काष्टा रेडी केला आहे. ह्याला तर आपण टाचणी लावून घेऊ आणि त्यानंतर शिलाई मारून घेऊ. यानंतर अस्तरचा दुसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि साडीचा जो उरलेला भाग आहे निळ्या साडीचा तो ह्यावर आपल्याला अस्तरबरोबर जोडून घ्यायचा आहे. जसं आपण पहिला पाय रेडी केला आहे साडीचा त्याप्रमाणे हा पायसुद्धा रेडी करायचा.
उरलेल्या निळ्या रंगाच्या साडीला आपण अस्तर जोडून घेतलेले आहे। आता ह्या साडीचे जे शेवटचं टोक आहे त्याला आपण पिवळ्या रंगाची साडी जोडून घेणार आहोत, ज्यातून आपण पदर कट करून घेतलेला होता। दोन्ही साड्यांची सुलट बाजू जी आहे ती एकमेकांवर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून आता झालेली आहे। आता आपल्याला आणखीन एक शिलाई मारायची आहे, जेणेकरून फिनिशिंग दिसेल आणि साडीचे जे धागे आहेत ते बाहेर येणार नाही, म्हणून अशा प्रकारे आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे। आता पिवळ्या साडीचे जे शेवटचे टोक आहे त्याला दुमडून त्यावरही शिलाई मारायची आहे आपल्याला। शेवटच्या टोकाला शिलाई मारून झालेली आहे। आता आपण पुढच्या भागाच्या ज्या प्लीट्स असतात निऱ्या त्या घेणार आहोत। प्लीट्स घेताना प्रथम पिवळ्या साडीचे जे शेवटचे टोक आहे त्याला 4 ते 5 इंच दुमडून घ्यायचं आहे। त्यानंतर मग त्या प्लीट्स घ्यायला सुरुवात करायची आहे। निळी साडी अस्तरला जिथपर्यंत जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला ह्या प्लीट्स घ्यायच्या आहेत। प्लीट्स घेतल्यानंतर पिवळ्या साडीच्या प्लीट्स वर येतील आणि निळ्या रंगाच्या साडीच्या प्लीट्स खाली जातील। प्लीट्स घेतल्यानंतर एक लक्षात ठेवायचे, दोन्ही बाजूने ज्या निऱ्या आहेत प्लीट्स आहेत त्या मोकळ्या पाहिजेत, जशा सहावारीच्या असतात तशा नको आहेत। प्लीट्सला टाचणी लावून घ्यायची आहे। त्यानंतर वरच्या बाजूला शिलाई मारायची आहे। आता ही शिलाई आपण मारून घेतलेली आहे। प्लीट्स जास्त असल्यामुळे काही वेळेला मशीनमध्ये शिलाई बसत नाही, त्यावेळेला आपल्याला प्लीट्सना हात शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण साडीचे दोन्ही पाय जोडणार आहोत। तर हे अस्तर आपण एक साईडला सरळ करून घेतलेला आहे। ह्यावर आता आपण दुसऱ्या साडीचा जो अस्तर आहे ते ठेवून शिलाई मारणार आहोत आणि पाय जोडणार आहोत। अस्तरला दुसरी साडी जेव्हा आपण जोडतो, पाय जोडतो, त्यावेळेला जी काष्ट्याची बाजू आहे तिथले अस्तर न घेता जी पुढची बाजू आहे जिथे आपण प्लीट्स घेतलेले आहे त्या जे शेपला पुढचे जे प्लीट्सचा निऱ्याचा जो अस्तरचा भाग आहे त्याला जोडायचा आहे।
जे शेपपर्यंत. खालचा बॉटम आपल्याला मोकळा ठेवायचा आहे. दोन्ही पार्ट एकमेकांना जोडताना सुलट बाजू वर आली पाहिजे आणि उलटी बाजू खाली ठेवायची आहे. साडीचे दोन्ही पार्ट आता एकमेकांना जोडून झाले आहेत. आता जो प्लीट्सचा भाग आहे, पुढच्या प्लीट्स, त्यांना आपल्याला ह्या शिलाईवर ठेवायचं आहे. मध्यभागी प्लीट्सचा मध्य काढायचा आहे आणि तो बरोबर त्या शिलाईच्या जिथे शिलाई आहे तिथे आपल्याला तो ठेवायचा आणि प्लीट्स ठेवताना त्या 1 इंचापर्यंत अशा वर ठेवायचं. ह्याचं कारण असं की जेव्हा आपण वर कमरपट्टी लावतो तर साडीची उंची वाढते आणि त्या प्लीट्स आपल्या पायाखाली येतात. शिलाई मारून झालेली आहे आणि आता मी वरचा एक्स्ट्रा जो 1 इंच आहे प्लीट्सचा तो भाग कट केलेला आहे आणि साडी उलट ठेवलेली आहे. आता आपल्याला दुसरा भाग जोडायचा आहे जो काष्ट्याकडचा आहे. काष्ट्याकडचा भाग जोडण्याआधी आपल्याला त्याला जो आपण पदर कट केला होता पिवळ्या रंगाचा तो आपल्याला त्याला जोडायचा आहे. पदर जोडताना कमरेकडच्या भागापासून 1 इंच आपल्याला खाली तो जोडायचा आहे. प्लीट्स घ्यायच्या आहेत जे शेपपर्यंत. त्यानंतर थोडीशी जी बॉर्डर आहे खाली पदराकडची ती बॉटमच्या भागाला आपल्याला जोडायची. तर जे शेपपर्यंत आपण पिन लावून घेणार आहे आणि खाली बॉर्डरचा भाग तसाच मोकळा ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता मी प्लीट्स घेतलेल्या आहेत, पिन लावले आहेत. हा जे शेप आहे तिथपर्यंत पिन लावला आहे. खाली बॉटम आहे आणि खालच्या बॉर्डरचा थोडासा भाग तसाच मोकळा ठेवला आहे. आता ह्या भागाला काष्ट्याच्या खाली जे अस्तर आहे जे शेप, कमरेपासून खाली जे शेपपर्यंत ते जोडून आपल्याला घ्यायचं आहे. जसं आपण सुरुवातीला पुढच्या भागासाठी केलं होतं त्याप्रमाणे सेम आपल्याला आता जे शेपपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे.
पाठची बाजू आता जोडून झालेली आहे. त्यावर आता आपल्याला काष्टा फिक्स करायचा आहे. काष्ट्यासाठी सुद्धा सेम काष्ट्याचा मध्य घेऊन त्या शिलाईवर तो मध्य आला पाहिजे हे लक्षात घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे टाचणी लावायची आणि आडवी शिलाई आपल्याला मारायची आहे. काष्टा अस्तरला फिक्स झाल्यानंतर आता आपल्याला बॉटमची शिलाई करायची आहे. दोन्ही पाय जे आहेत साडीचे ते तयार करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण अस्तर बाहेर काढलेला आहे आणि त्याला आता शिलाई मारून घेणार आहोत. ह्यामध्ये आता आपल्याला पदराचा भागसुद्धा ॲडजस्ट करायचा आहे. तर पदराचा जो थोडासा भाग आपण सोडलेला होता मोकळा बॉर्डरचा, तो आपल्याला ह्या शिलाईमध्ये घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे व्ही शेपमध्ये आपण आता शिलाई मारून घेणार आहोत. त्यानंतर दोन्ही पायांचे बॉटम दुमडून त्यालासुद्धा शिलाई मारणार आहोत. अशा प्रकारे अस्तरपासून आता आपण पॅन्ट तयार केलेली आहे. साडीचे दोन पार्ट जोडताना आपण सुलट बाजूने ते जोडले होते, त्यामुळे काष्ट्याच्या खाली ती शिलाई दिसते. तर ती शिलाई झाकण्यासाठी काष्ट्याच्या खाली जी सर्वात खालची जी प्लीट आहे ती प्लीट आपल्याला त्या शिलाईवर ठेवायची आहे आणि कमरेपासून खाली जे शेपपर्यंत आपल्याला त्या प्लीटवरून शिलाई मारून घ्यायची आहे. काष्ट्याची बाजू झाल्यावर पुढचा जो प्लीट्सचा भाग आहे, निऱ्याचा भाग आहे, तिथे सुद्धा आपल्याला सेम त्याच प्रकारे शिलाई मारून घ्यायची, कारण ती सुद्धा सुलट बाजू आपण शिवलेली आहे. तर प्लीट्सची सर्वात खालची जी प्लीट आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती शिलाईवर ठेवून त्यावर एक शिलाई मारायची आहे. मी शिलाई मारताना टाचण्या आधी लावून घेते, जेणेकरून शिलाई व्यवस्थित मारता येईल आणि कपडाही हलणार नाही.
साडीच्या पाठच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूला आता आपली शिलाई मारून झालेली आहे। आता ह्यानंतर आपण लावणार आहोत नेफापट्टी। नेफापट्टी लावताना नेफापट्टीची लांबी जी आहे आपल्या साडीच्या कमरेचा जो घेर येतो त्यापेक्षा 2 इंच जास्त लांब घ्यायची आहे आणि रुंदीला 4 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो। आता ह्या नेफापट्टीला आतून मी अस्तर लावलेले आहे। वरून साडीचा जो वरचा कमरेकडचा भाग आपण जेव्हा कट केला होता पूर्ण उंचीप्रमाणे त्यातली वरची बॉर्डर आहे आणि आतून अस्तर लावलेले आहे। नेफापट्टी मी उजव्या बाजूने लावणार आहे कारण नाडी मला उजव्या बाजूला हवी। बाजूने नेफापट्टी लावायची आहे ती बाजू मी फोल्ड करून घेतली आहे आणि तिला शिलाई मारली। तर ह्या बाजूपासून आपण सुरुवात करणार। तर ह्यामध्ये मी बॉर्डरची साईड खालच्या बाजूला ठेवली आहे। अशा प्रकारे आतल्या बाजूने मागच्या काष्ट्याच्या साईडने मी नेफापट्टी लावणार आहे आणि हा पूर्ण राऊंड करून पुढच्या बाजूपासून जिथपासून आपण सुरुवात केली आहे तिथपर्यंत आपल्याला हे पूर्ण करायचं आहे। आणि शेवटचे जे टोक आहे थोडी शिलाई राहिली असेल त्यावेळेला त्यालाही फोल्ड करून त्यावर शिलाई मारायची आहे। तर नेफापट्टी आता आपली साडीला जोडून झालेली आहे। उजव्या बाजूला मी ओपनिंग ठेवली आहे कारण तिथून मला नाडी लावायची आहे। अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर आता आपल्याला जो वरचा भाग आहे नेफापट्टीचा बॉर्डरचा त्याला फोल्ड करायचा आहे साडीच्या सुलट बाजूला आणि पूर्ण राऊंडला शिलाई मारून घ्यायची आहे। तर आता नेफापट्टी लावून झालेली आहे आणि आता आपण आपले जे पॅटर्न आहे महालक्ष्मी ते रेडी करणार आहोत। हे पॅटर्न तयार करण्यासाठी ब्राह्मणी ओच्यासाठी ज्याप्रमाणे आपण खालची बॉर्डर वर घेतो तसं कमरेच्या बाजूला ती बॉर्डर ठेवायची आहे। त्यानंतर त्यावर पहिल्यांदा 3 इंचाची मार्किंग करायची, त्यानंतर 4-4 इंचाच्या मार्किंग करायच्या आहेत। जिथे आपण पिवळी साडी आणि निळी साडी जोडलेली आहे तिथपर्यंत आपण ही मार्किंग करणार आहोत।
मार्किंग करून झाल्यानंतर 3 इंचाची मार्किंग सोडून पुढे जी 4 इंचाची मार्किंग आहे तिथपासून प्लीट घ्यायला सुरुवात करायची आहे। 2-2 इंचाचे प्लीट घेऊन त्याला आपण टाचणी लावणार आहोत, म्हणजे ते शिवायला इझी पडेल। अशा प्रकारे पिवळी साडी जिथे आपण जोडली होती तिथपर्यंत आपण प्लीट्स घेतलेले आहेत। या प्लीट्स बरोबर आपल्या पायापर्यंत येतात। त्यानंतर प्लीट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। बॉर्डरवर आपल्याला फोल्ड करायचे आहे कमरेच्या तिथे एक शिलाई मारायची। टाचण्या लावल्या आहेत तिथे दोन्ही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपले महालक्ष्मी पॅटर्न आता तयार झाले आहे। तुम्ही पाहू शकता किती छान डिझाइन दिसत आहे। तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा 2 सहावारी साड्यांमध्ये अशी नऊवारी साडी महालक्ष्मी पॅटर्न किंवा शाही मस्तानी बनवण्याचं। साडी तयार करताना जर काही अडचण आली तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, मी जरूर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। यानंतर आता मी वरचे ज्या प्लीट्स आहेत निऱ्या त्यांना सगळ्यात वरच्या निरीने झाकून घेणार आहे। हे आपण जेव्हा सुरुवातीला प्लीट्स रेडी करतो त्यावेळेलाही करू शकतो किंवा नंतरही करू शकतो। त्यानंतर साडी आपण उलटी करून घेणार आहोत। काष्ट्याची बाजू आपण वर केलेली आहे। आता
नऊवारी साडीमध्ये पाय उघडे दिसतात, तर ते दिसू नये म्हणून आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे. तर पाठच्या बाजूला पदराच्या खाली जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आणि प्लीटमध्ये दुसरी प्लीट असे एकत्र घेऊन आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे. हे दोन्ही पायांसाठी आपल्याला करायचं आहे, जेणेकरून चालताना पाय मागे दिसणार नाही. तर सखींनो, आपली महालक्ष्मी साडी आता रेडी झाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुमच्याकडून काही सूचना असतील तर नक्की